शुभ सकाळ मित्रांनो. तर सकाळच्या वाजले 6:30 आणि अजून दिवस उगवायचा आहे. तर आम्ही शेतकरी माणसं आलो वैरणीला, कारण राजाभाऊ आमचं शेजारीत ही सकाळ सकाळ वैरणीची गरज पडते. मका तर काही रात्री भिजवून काढलेली, त्यामुळे चिखल पायाला लागत होता. मग म्हणलं आता वैरण बी काढून घ्यावी हातासारखी, सारखे काही व्हिडिओ काढून पोट भरत नाही. वैरण काढायला भेटलं जरा हिरवंगार वैरण असल्यामुळे थंड बी वाजत होते आणि वजन बी खूप होतं वैरणीत. मग काय फास्ट वैरण काढून घेतली आणि आपल्याला आज जरा बाहेरगावी जायचं होतं देवाला. तर मला पूर्ण व्हिडिओ बघितला कळलं की आपल्याला आज काय काय करायचं होतं. मग काय वैरण काढून घेतली आणि निघालो आपलं वैरण घेऊन, भेंडा घेऊन. आपलं घर काय जवळच होतं, त्यामुळे म्हणलं कशाला गाडीचं पेट्रोल उडवायचं. मग आलो घरी, तर आमची रुपाली तर आमून खात ठेवलं होतं, तिची मजा करावी. ती काय आमूनच खाऊ देत सोडत नव्हतं. लय आमची आमण्याला वसवस करते, पण आमची रुपाली घरातली एकदम जीव की प्राण झाली. आता चांगली रुळली पाहिजे सर. मग काय एवढं झालं. शाळेत चालली काढून घ्यावं कसं काय दिसतं तर आमच्या रोहितांना गावात गाठ पडले. त्यांना काय सकाळ सकाळ काम होतं. आपल्या गुणांना गाठ केला होती, त्यामुळे पांढरे शुभ्र कपडे घातले. तेव्हा आमच्या वाट्यात अजिबात गाठ पडली. काही घेऊन बसलो त्यांना, तर हाच म्हणलं तेवढीच होती. रस्त्यावर पाणी मारलं होतं, कारण थोडं लेवट होता, थोडं पाठ असं जज करायला होतं. तुम्हाला कळेल की हे आपण कोळला श्री ज्ञानेश्वर महाराजाची आज यात्रा होती आणि हे देवाचं दर्शन बघा किती रोपडं छान दिसते. आणि आमच्या दीपकाबाच्या गाड्या होत्या. आपला गुलाबाचा हार घेऊन आपल्याला जायचं होतं देवा. तुम्ही पुढं पाहू शकता की आपण कसं काही देवाची यात्रा हे एन्जॉय केली. आणि हे देवाचं असं वादन खूप असं मनाला भावणार आहे, कारण खूप असं ऊर्जा शक्ती निर्माण करते आपल्या शरीरात. खूपच भावूक आहे. आणि हा आपला हिंदुत्वाचं रक्षण करणारा झेंडा आणि देवाचा पण झेंडा. तर ह्याचं नाचवण्याचं काम खूप आदराने आणि केलं जातं.
मंडळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. जी शंभू महादेव म्हणलं जातं मंडळाचा संगीत झाला तर आपण खाऊन पण घेऊया. आणि ही आमची मित्रमंडळी होती आमच्या बंधुराजची. तर मित्रमंडळी डेंजर आहे. आपले प्रत्येक मित्र असेच असतात की टाईमपास आणि मजा मस्तीसाठी आपण यात्रेतून फिरतो. तर ह्या गड्याला वाटलं की बाबा आता 5 जण आले तर 5 कप घेतील. तर आम्ही 5त एकच कप घेतला तर समजेने एकच खाल्लं. आणि ह्यालाच म्हणतात की अरे बाबा मित्रांबरोबर फिरणं आणि मजा मस्ती मारण्यात आपलं टाईमपास असावा आणि जिंदगी जगण्यात ह्याचा अर्थ. तर असं आम्ही टाईमपास केला आणि मग काय पुढची तयारी अजून चालूच होती. कारण अजून 4 वाजता आम्हाला यात्रेत जायचं होतं. तर त्याची तयारी करायची होती. पालखी येणार होती दुकानावर आमच्या बंधुराजच्या. मग काय तिकडे जायचं तर आम्ही आलो दुकानात. तर दुकानात पाहू शकता तुम्ही आम्ही समजा असे आमच्या गावातले आमच्या बंधुराजच्या गावकरी आणि वस्तीवरल्या लोकांनी अशी रस्ते सजवण्यास कामकाज केलं. कारण इथून पालखी जाणार होती. आणि आमच्या बंधुराच्या दुकानात फुलं होती. झेंडूच्या फुलांचा सडा घालण्यात त्यावर तर आमचं गावकरी गाठ पडलं दादा मुजावर साहेब. त्यांना रामराम घातलं. बरं
केव्हा आला आला काय माहिती नाही मला मग बरं आहे ना चालतंय बाकी बरं आहे हे आपलं मावस भाऊ जाई दोन आहे हां सकाळी इथून काम आलो तुम्ही 5-6 महिने दुकान गावात टाकलं पालखी दर्शन झाले